जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून येणार आहे। करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यामध्ये ही एक तुल्यबळ लढत झाल्याची इथे दिसून येते आपल्याला। आता करण पवारांना तिकीट जरी दिलं गेलं असलं तरी खरी लढाई उन्मेष पाटील विरुद्ध बीजेपी अशीच ही खरी लढाई त्या ठिकाणी होती आणि आहे। तो फसलेला गाडा आम्ही काढतोय, पण आमचं जे गाडं आहे पुढच्या वेळेस विधानसभेला ते तुम्ही काढलं पाहिजे। गुलाबराव पाटलांनी वारंवार सांगितलंय। नुकतीच जळगाव लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे। जळगावमध्ये 2 मतदारसंघ असल्याचं पाहायला मिळालेलं आहे, रावेर आणि जळगाव। आणि या दोघी मतदारसंघामध्ये बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नागरिकांमध्ये, राजकीय विश्लेषकांमध्ये विविध चर्चा होताना बघायला मिळत आहेत। काही पत्रकार देखील आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या दोघी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीमध्ये निकाल हाती येणार आहेत, कोणाची बाजी लागणार आहे किंवा कोणाला धक्का बसू शकतो, अशा प्रकारचे अंदाज या पत्रकारांचे काय आहेत। सुरुवातीला आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक जे आहेत, पत्रकार डॉक्टर युवराज परदेशी आहेत, विजय पाठक सर आहेत, गेले 45 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे। महाराष्ट्र टाइम्सचे प्रवीण चौधरी सर आपल्यासोबत आहेत। युवराजजी, काय सांगाल तुम्ही? मतदानाची टक्केवारी जी आहे ती यंदा खूप कमी झाल्याचं पाहायला मिळतं। जळगावमध्ये थोडीशी वाढलेली आहे ती, पण या सगळ्याचा परिणाम कोणावर होईल असं वाटतं? आता बघा, जळगावमध्ये जवळपास 1.5 ते 2% मतदानाची टक्के वाढली आहे आणि प्रशासनाचा तो दावा आहे की खूप मोठ्या प्रमाणात वर्ग वाढली। तर आपण जर याला जर दुसऱ्या याच्याशी कंपेअर केलं, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल नंदुरबारशी कंपेअर करा, तर 1.5 ते 2% मतदान वाढणं म्हणजे असं खूप मतदान वाढलं आहे असं मला वाटत नाही। कारण की तुम्ही बघा की 1.5 लाख तर नव मतदार आहेत आणि 1.5 लाख नव मतदारांमध्ये 1.5% वाढणं म्हणजे ही खूप मोठा फरक नाही आहे। परंतु एकंदरीत जळगाव लोकसभेची जर आपण पूर्ण परिस्थिती बघितली, महायुतीच्या तर्फे स्मिता वाघ आणि महाआघाडीतर्फे करण पवार हे दोन्ही उमेदवार होते। सुरुवातीला असं वाटत होतं की ही निवडणूक एकतर्फी होईल, म्हणजे करण पवार हे नवखे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे स्मिता वाघ सहज बाजी मारतील असं एकंदरीत चित्र भाजपाच्या गोटात सुरुवातीपासून त्यांच्याकडनं म्हटलं जातं किंवा दावा केला जात होता। परंतु जशी जशी निवडणूक रंगत गेली, दिवस पुढे गेले, तर चित्र हळूहळू बदलत गेलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यामध्ये ही एक तुल्यबळ लढत झाल्याची इथे दिसून येते आपल्याला। फक्त याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत की जसं नव मतदार वाढलेले आहेत, तर नव मतदार कुणाच्या बाजूने मतदान झुकतं याच्यावरती पण खूप मोठा परिणाम दिसणार आहे। दुसरं एक महत्त्वाचं याच्यात वाटतं की महिला बचत गटांचा खूप मोठा रोल याच्यात राहिलेला आहे। आणि जर तुम्ही बघितलं की महिला बचत गटांचे यांनी खूप उत्साहाने बाहेर पडल्या आणि स्मिता वाघ यांचा असा दावा आहे की महिला बचत गटांचं मतदान हे त्यांना मिळणार आहे। कारण की त्यांचा दावा असा आहे की त्या जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तेव्हा महिला बचत गटांसाठी त्यांनी विविध योजना राबवल्या आणि त्यामुळे ते जे मतदान आहे ते त्यांच्याकडे तर पडेल, त्यांना मिळणार आहे असा त्यांचा दावा आहे। नवमतदारांमध्ये सुद्धा बीजेपीचे लाट आहे असं बीजेपीच्या म्हणजे पक्षाचा यांचा दावा आहे। त्याच्यामुळे नवमतदारसुद्धा आम्हालाच मतदान करतील असा दावा स्मिता वाघ यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता जर आपण बघितलं, तुल्यबळ लढत जरी झालेली असली तरी ह्या दोन्ही तिन्ही कॅल्क्युलेशन बघितल्या तर स्मिता वाघ यांचं पारडं आजच्या घडीला थोडंसं जड मानलं जात आहे। सर, तुम्ही काय सांगाल? ही जी काही यांनी आता उल्लेख केला की महिला बचत गटाच्या महिला खूप मतदानासाठी आल्या, नव मतदार आहे, याचा कोणावर परिणाम होईल असं वाटतं? आपण थोडंसं मागे जाऊन जर याचा विचार केला तर ही जी जागा होती बेसिकली ही उन्मेष पाटलांची होती आणि उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं गेलं। हे तिकीट त्या ठिकाणी भाजपामधलं अंतर्गत कलह, गटबाजी याच्यामुळे कापलं गेल्याचं असं मानलं जातं। हे कापलं गेल्यानंतर नाराज झालेले उन्मेष पाटील जे आहे त्यांनी सरळ त्या ठिकाणी उभाटाशी संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमामधून आपलं वर्चस्व पुन्हा दाखवण्याचा, आपलं वेगळेपण काही दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला। हे करताना अत्यंत त्यांनी हुशारी अशी बाळगली की उभाटाने ठाकरे गटाने त्यांना तिकीट देऊ केलं असताना त्यांनी स्वतःसाठी तिकीट घेतलं नाही, तर ते तिकीट करण पवार यांना दिलं। आता करण पवारांना तिकीट जरी दिलं गेलं असलं तरी खरी लढाई उन्मेष पाटील विरुद्ध बीजेपी अशीच ही खरी लढाई त्या ठिकाणी होती आणि आहे। त्यामुळे करण पवारांना त्या ठिकाणी पुढे करून बीजेपीला कसा शह देता येईल हे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला। जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेमधून बाहेर पडून शिंदे गटात आलेले जे आमदार आहेत
त्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे, म्हणजे विधानसभा मतदारसंघाची. आणि हे बाहेर जे पडलेले आहेत यांच्याबद्दल या विधानसभा क्षेत्रामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी आहे. ही नाराजी कॅश करण्याच्या दृष्टीने यांनी प्रयत्न केलेले आहेत. उन्मेष पाटलांनी प्रत्यक्ष हे प्रयत्न केले गेलेले आहे. त्यामुळे आधी सोपी वाटणारी जी लढाई आहे ही लढत आता अतिशय त्या ठिकाणी काट्याची त्या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आज या क्षणाला समोर दिसत असेल की भाजपाचं पारडं जड आहे, पण मला असं या ठिकाणी आज तरी वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी उन्मेष पाटील जे ते जवळजवळ 7 लाखाचं मतदान घेऊन विजयी झाले होते. पण आता मात्र जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून येणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण आज या क्षणाला मी निवडून येणार आहे एवढंच म्हणतो. भाजपकडनं शिवसेनेच्या उभाटा गटामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. त्याचा भाजपला परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? त्याचा फटका भाजपाला हा निश्चित बसणार आहे. कारण त्यांनी स्वतःचा मतदारसंघ स्वतःचं त्या ठिकाणी काम हे बोलतो आहे. देशामध्ये जे उत्तम 10 खासदार म्हणून ज्यांचं कामाची कौतुक झालेलं आहे, दखल घेतली गेलेली होती, त्याच्यात हे 7व्या क्रमांकावर होते. असं असताना त्यांचं जे वेळा तिकीट कापलं गेलं, एक अत्यंत उच्च शिक्षित असा खासदार मिळाला असताना जिल्ह्याला दुर्दैवाने अंतर्गत गोष्टीमुळे तिकीट कापलं गेलं. हे जिल्ह्याचं सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैव आहे. आणि याचाच परिणाम, याचा काही अंशी फटका हा भाजपाला निश्चित बसणार. तर उन्मेष पाटलांमुळे भाजपला फटका बसू शकतो असं पाठक सरांनी सांगितलं आहे. प्रवीण चौधरी सर आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल की जर जळगाव लोकसभा मतदारसंघाची आपण जर नीट बघितलं तर सुरुवातीला उमेदवारच मिळत नव्हता, उमेदवारच नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती. हो, त्यानंतर करण पवारांचं नाव समोर आलं. हे बघा, पुढे सर्वात आधी आपल्याकडनं म्हणजे जळगाव आणि रावेर दोघी विचार केला तर दोघं जे मतदार होते, आपलं उमेदवार होते, ते भाजपाने सर्वात आधी जाहीर केले. म्हणजे मला असं वाटतं इकडे स्मिता वाघांना उमेदवारी दिली, तिकडे रक्षा खडसेंना दिली. आणि जेव्हा उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं गेलं आणि स्मिता वाघांना उमेदवारी डिक्लेअर झाली आणि याच्यानंतर 1 महिन्यांनी उन्मेष पाटील हे उबाठामध्ये गेले. त्याच्यामुळे 1 महिना अगोदर सुरुवात जी होती प्रचाराची ती स्मिता वाघांनी केली होती. आणि त्यावेळेस तर सहज असं वाटत होतं उन्मेष पाटलांचे तिकीट कापलं, स्मिता वाघांना दिली आणि उबाठाला उमेदवारच मिळत नव्हता, तर तेव्हा कोणी सांगू शकेल की भाजपासाठी ही वन वे लढत आहे. कारण मग तेव्हा मला असं वाटतं ललिता पाटील असतील किंवा कुलभूषण पाटील असतील यांचे नावं उबाठा गटाने येत होते. पण एक धक्कातंत्राचा वापर उबाठा गटाने केला आणि नाराज उन्मेष पाटलांची जी नाराजी होती त्यांनी कॅश केली. उन्मेष पाटलांना आपल्याकडे घेतलं. उन्मेष पाटलांनी आपल्यासोबत करण पवार यांना नेलं आणि करण पवार यांना स्वतः त्यांनी उमेदवारी न घेता करण पवारांना उमेदवारी देऊन भाजपाला आव्हान दिलं. आता खरं म्हणजे भाजप आपली कधीही निवडणूक लढवतं तर तिची रणनीती असते. एक बूथ यंत्रणा सक्षम, RSSचं संघटन आणि त्यांचं प्रत्येक गोष्ट मायक्रो प्लॅनिंगने होते. पण याच्यात तुम्ही विचार कराल तर उन्मेष पाटील मागच्या वेळेस खासदार होते आणि करण पवारसुद्धा भाजपातच होते. त्याच्यामुळे ही सगळी रणनीती त्यांना माहीत होती. ते एक पहिला फायदा उन्मेष पाटलांना जो झाला उबाठाला की भाजपातलेच उमेदवार घेतल्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं काम सोपं झालं आणि तिथंच भाजपाला ही एकतर्फी वाटणारी जी निवडणूक होती ही थोडी चुरची म्हणजे याची झाली. पारडं कोणाचं जड वाटतंय? पारडं असं आहे, आता सांगता येणार नाही तसं एकदमच काही, पण मागच्या वेळेस जे मताधिक्य होतं तेवढं मताधिक्य कोणालाच मिळणार नाही. आता जर तुम्ही विधानसभा मतदारसंघनिहाय जर थोडंसं बघितलं की आपल्याकडे 6चे 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार त्यात शिंदे गटाचे 3, 2 भाजप आणि 1 अजित पवार गटाचे आहेत. तर तसा विचार केला तर भाजपाच्या दोघी मतदारसंघांमध्ये म्हणजे जळगाव आणि चाळीसगाव इथं मतदान कमी झालं आहे. त्या तुलनेने शिंदे गटाचे जिथं आमदार आहेत त्या ठिकाणी मतदान जास्त झालं आहे. म्हणजे तुम्ही जळगाव ग्रामीण घ्या किंवा तुम्ही अंमळनेर घ्या, त्याच्यानंतर पाचोरा, पारोळा. तर आता ह्या शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपासाठी किती चांगलं काम केलं किंवा किती मनापासून काम केलं त्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांनी काम केलं की नाही केलं. हां, मग मी हाच प्रश्न आहे की हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. शेवटी शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, भाजपात आणि यांच्यात एकेकाच जागेसाठी जी खेचाखेची किंवा ताणाताणी झाली होती ती जर पाहिली तर हे किती मनापासून काम करतील. आणि बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल अजित पवारचे अनिल पाटील असतील
हे वारंवार बोलून दाखवत होते की बा या म्हणजे त्यांनी एका मेळाव्यात सांगितलं होतं की आमचं तुमचं फसलेलं गाळं आम्ही काढतो आहे, पण आमचं जे गाळं आहे पुढच्या वेळेस विधानसभेला ते तुम्ही काढलं पाहिजे. गुलाबराव पाटलांनी वारंवार सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला आता मदतीचं आश्वासन देतो किंवा मदत करतो, पण तुमची गॅरंटी काय, तुम्ही आमदारकीला करा. ह्या अशा परिस्थितीत शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार किती मनापासून त्यांनी हे काम केलं आहे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. पण शेवटी तुम्ही जर विचार केला तर भाजपाची एक मजबूत यंत्रणा आहे आणि बाकीच्या मतदारसंघापेक्षा जळगाव शहर जे आहे हे बऱ्यापैकी भाजपाचा बालेकिल्ला आहे. तुम्ही बाहेर पडलेले उन्मेष पाटील यांनी भाजपचं तंत्र अवगत करत या ठिकाणी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, त्याचा धक्का भाजपला बसेल असं वाटतं? 100%. कसं असतं माहिती का, खरा म्हणजे जो जवळचा मित्र असतो ना तोच भविष्यात सगळ्यात मोठा शत्रू असू शकतो. एकतर्फी वाटणारी ही जी निवडणूक आहे ना अतितटीवर गेली किंवा आपण म्हणतो काटेकी टक्कर झाली, त्याचं कारण फक्त हेच की उन्मेष पाटील हे भाजपातून आले होते. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर तुम्ही एक लक्षात घ्या, स्मिता वाघ यांनी मोदी गॅरंटी हा एक मुद्दा घेऊन किंवा मोदींवर फोकस करून देशाची निवडणूक आहे अशी ही निवडणूक लढवली. उन्मेष पाटलांनी तीच एक चांगली चाल खेळली. त्यांनी स्थानिक मुद्दे उचलले, शेतकऱ्यांचा कापसाचा, केळी पीक विम्याचा, दूध संघातील दुधाला मिळणाऱ्या कमी भावाचा मुद्दा असेल. त्याच्यामुळे ही जी निवडणूक लढली गेली स्थानिक मुद्दे वर्सेस राष्ट्रीय मुद्दे अशी, आणि शेवटी भाजपाने तेच मोदी 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 तो प्रकार केला. यांनी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या विषयाला हात घातला, प्रश्नाला हात घातला आणि त्यांनी ती सोपी वाटणारी निवडणूक कठीण केली. सर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की या ठिकाणी 3 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत की जे महायुतीच्या उमेदवाराला त्याची ताकद मिळेल असं म्हटलं जातं आहे किंवा मानलं जात होतं. 5 लाखाचा लीड मिळेल उमेदवाराला अशा पद्धतीचं सांगितलं जातं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? हे जे सगळं सांगत होते हे केवळ राजकीय दृष्टीने सांगत होते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येकाला आपली सीट कशी राखता येईल हा महत्त्वाचा भाग होता. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी लक्षात आणून देऊ इच्छितो, तो म्हणजे जळगावची जी निवडणूक लढवली गेली त्याच्यामध्ये मराठा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणामध्ये होता की जो दुर्लक्षित आपल्याला करता येणार नाही. या ठिकाणी अंडर करंट होता आणि हा मराठा समाज मोठ्या प्रमाणावर नाराज असल्या कारणाने हे मतं कुठे गेलेले आहेत हे ज्यावेळेला निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. याच्या जोडीला मनोज जरांगे पाटलांचं जे झालेलं आंदोलन होतं त्या आंदोलनाचा सुद्धा काही अंशी प्रभाव जो आहे हा प्रभाव या निवडणुकीवर आपल्याला अप्रत्यक्षरित्या जाणवल्याशिवाय राहत नाही. कोणाला फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? कारण दोघीकडे सांगितलं जातं की मराठा समाज आमच्या बाजूने म्हणून. ते सांगितलं जातं, परंतु मी जे काही एकंदर त्या ठिकाणी सगळं बघितलेलं आहे त्याच्यातून मला असं जाणवतं की मराठा समाज जो आहे हा करण पवारांकडे मोठ्या प्रमाणावर झुकलेला आहे. भाजपाला करंट लागू शकतो. आणि म्हणूनच मी मगाशी शब्दप्रयोग वापरला की पूर्वी त्या ठिकाणी 7 लाख मतांनी निवडून येणारे उन्मेष पाटील जे आहे यावेळेला मात्र अत्यंत कमी मतांनी जो कोणी जिंकणार आहे तो त्या ठिकाणी निवडून येणार आहे. सर, महिला बचत गटाच्या महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेलं. हा महिला कुठल्या बाजूला असतील असं वाटतं आपल्याला? म्हणजे त्यांचा निर्णायक ठरेल असं वाटतं तुम्हाला? मतदान महिलांचं निर्णायक ठरेल असं वाटत नाही. याचं कारण की मोठ्या प्रमाणावर इकडे मतं वाढलेली आहेत. मतदान त्या ठिकाणी जरी झालं असलं तरी यांचे काही ठराविक साची जे असतात त्याच्यामधूनच ह्या महिला त्या ठिकाणी जाणार आणि घरचे जे सांगतील त्या पद्धतीनेच महिला वागणार. त्यामुळे घरून काय सूचना मिळाली आहे ही सूचना त्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. त्या स्वतःच्या मताप्रमाणे मतदान करतील किंवा केलं असेल असं मला वाटत नाही. सर, आपल्यासोबत डॉक्टर युवराज आहेत परदेशी. यांनी आता एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर एक मुस्लिम मराठा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला. मुस्लिम मतदार एक बाजूला असल्याचं सांगितलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे फक्त सरांनी जो एक उल्लेख केला की महिला स्वतंत्र निर्णय घेणार नाही, पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. महिला आता सक्षम झालेल्या आहेत आणि ते सल्लामसलत त्यांनी डेफिनेटली केली असेल घरी, परंतु त्यांना जो योग्य उमेदवार वाटतो आहे त्यांनाच त्यांनी मतदान केलेलं असेल. दुसरा तुम्ही मुद्दा उपस्थित केला की मुस्लिम मतदान. तर आपण साधारणतः ह्यावेळेस जर बघितलं तर मुस्लिम मतदान सकाळचं जे सत्र असतं 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवरती रांगा लागल्या होत्या आणि याच्यात मुस्लिम वोटरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. आता हे मतदान कुणाकडे झुकतं आहे
हे आपण जरी आज सांगू शकत नसलं तरी मुस्लिम समाजाचं मतदान हे निर्णायक राहील हे निश्चित आहे याच्यामध्ये. ती कोणत्या बाजूने जाईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, हा थोडासा बाउन्सर क्वेश्चन आहे किंवा ट्रिकी क्वेश्चन असं मला वाटतो. परंतु याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. बघा, तुम्ही ही जरी जळगाव लोकसभा अशी आपण उमेदवार निवडणूक म्हणत असलो तरी कुठेतरी ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे जर तुम्ही आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील 6च्या 6 विधानसभा क्षेत्र बघा, त्याच्यामधले विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार यांनी त्यांच्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून प्रयत्न केलेले आहेत. आणि मग मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, तुम्ही जो महिला बचत गटांचा उल्लेख केला, तर हे जे मतदान निर्णायक ठरणारे जे फॅक्टर्स आहेत, तर हे जे विधानसभेच्या दृष्टीने ह्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक यांना मतदानासाठी बाहेर काढलं आहे. आणि कदाचित त्याच्यामुळे सुद्धा ते 1.5-2% जे मतदान वाढलेलं आहे त्यालासुद्धा एक ते शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे बालेकिल्ले राहिलेले ते दोघे मतदारसंघ आणि त्यामुळे भाजपचे नेते सांगत होते 5-5 लाखांचा लीड मिळेल, असं वाटतंय तुम्हाला? असं होऊ शकतं किंवा काय चुरस निर्माण झाली आहे? नाही, हे बघा, जेव्हा जर तुम्ही सुरुवातीपासून भाजपचे स्टेटमेंट जर ऐकत आलाच तर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ते नामनिर्देशन दाखल करायला आले होते त्यावेळेस पण त्यांनी हे केलं होतं की 5 लाखांपेक्षा जास्त मतदान आम्ही देऊ. परंतु जसा कालावधी पुढे गेला, भाजपच्या नेत्यांनीच तो 5 लाखाचा लीड हा त्यांच्या भाषणांमधून ते वाक्य गायब झालं. आणि आता मतदान झाल्यानंतर आता त्यांचं वाक्य आहे की कमी अधिक प्रमाणात का होईना आमची सीट निवडून येईल. तर एकंदरीत आपण म्हणण्यापेक्षा भाजपाच्याच उमेदवारांनी तो 5 लाखाचा मुद्दा आता तो बाजूला टाकला. त्यांनासुद्धा जाणीव झालेली आहे की गेल्या वेळेसारखं जे 4 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं ती ह्यावेळेस तशी परिस्थिती नाही आहे. कारण की मी आधीही बोललो, ही निश्चितपणे ही काटेकी टक्कर झालेली आहे. जो कोणी उमेदवार येईल, म्हणजे जसं चौधरी सरांनी सांगितलं किंवा पाठक सरांनी सांगितलं, जो कोणी उमेदवार निवडून येईल तो अत्यंत कमी मतांनी निवडून येईल हे निश्चित आहे. तर हे आपण पत्रकारांशी यावेळेला बातचीत केलेली आहे की या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होईल असं सुरुवातीला जरी सांगत असलं तरी नंतरच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे आणि ही निवडणूक एकतर्फी होणार नाही, तर कमी मताधिक्याने जोही उमेदवार येईल तो कमी मताधिक्याने निवडून येईल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या पत्रकारांनी आपल्याला दिलेल्या आहेत. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.